तर कशात सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये मस्त प्रश्नाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग आणि गुड नाईट. तर संविधान दिवसाचा कार्यक्रम हा फार चांगला उत्तम मस्त असा झालेला आहे. 2 नाटक आणि माझा पहिलाच अनुभव होता असं काहीतरी करायचं. तर सर बोलले की एकदा ट्राय करून बघ. सर बोलले की एकदा ट्राय करून बघ, नक्कीच होईल. भागवत काका पण होते. तो बोललो चला बघू. आणि माझं काहीच फिक्स नव्हतं. तर एका दिवसा अगोदरच मी एंट्री घेतली नाटकामध्ये. अशा 2 नाटकामध्ये, एक पोलिसांसोबतचा सिव्हिल ड्रेसवरती एक असतो सोबत न्यायला तसा, आणि दुसरा म्हणजे त्या नाटकामध्ये मारणारा तो गुंडा आहे. तर तसं काहीतरी होतं. आणि अचानक माझे डायलॉग आणि तिथल्या तिथं मग एक मिनटं थांबा. तर माझ्या डायलॉगाने तिथल्या तिथं मग सगळे तयार झाले. आणि त्याच्यानंतर मग ते काकांना मारायचं आणि मला मारायला, कारण भागवत काका पप्पांचे एकदम जुने मित्र आहेत. पप्पा आणि ते एक साथ कामाला लागले कॉलनीमध्ये. आता एवढी वर्ष झाली एक साथ आहे. काका बोलतो त्यांना. आणि मग त्यांना मारायचं कसं, हा मोठा माझ्यासमोर आला होता प्रश्न. पण नाही, तू मार बिंदास मार, हाय मी काय नाही होत मार, तो मार कसं. पण एक म्हणजे आता काका बोलतो आणि त्यांना मारायचं कसं. पण शेवटी मग तो सीन झाला आणि तो सीन भरपूर आवडला सगळ्यांना. त्याच्यानंतर जो काय म्हणजे प्रोग्राम झाला आणि मग संपला. पण त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया यायला लागल्या, रिस्पॉन्स यायला लागला की काय मारलेच. आणि ते खूप भारी वाटलं मला. पण पहिल्यांदा केलं असं आणि त्याचा चांगला एवढा रिस्पॉन्स आला. आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो स्टेजवरचा, तो देखील वाढला. आतमध्ये बॅक स्टेजला जाम हसायला येत होतं. म्हणजे एवढं लिटरली म्हणजे हसायला मला कंट्रोल होत नव्हतं. मी आणि जो दुसरा होता तो पप्पांच्या वरती छत्री घेतलेला, तर भागवतकांचा भावाचा मुलगा होता तो. आणि भाई दोघंही आउट ऑफ माइंड हसतोय आम्ही बॅक स्टेजला. काय सुचत ना, पहिल्यांदा असं काहीतरी करतोय आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट असं स्टेजवरती ते पण डायलॉग करतोय. मारायचं सीन बोलला असतं, उभं राहायचं होतं तर ठीक होतं, पण मारायचा सीन आणि दोन्ही नाटकांमध्ये असंच होतं माझं काहीतरी रोल. म्हणून मग एक वेगळं असं वाटलं आणि एकदम चांगलं झालं, एकदम चांगलं झालं. आणि प्रॉब्लेम असा झाला की मी शूट केलं होतं ते दादाच्या फोनमध्ये S25 मध्ये. सकाळचा जो कार्यक्रम होता तो मी माझ्या शाओमीमध्ये शूट केला. रात्रीचा होता तो दादाचा S25 मध्ये शूट केला. आणि जो व्हिडिओ क्वालिटीचा एवढा मोठा फरक जाणवला मला की स्टोरेज फुल झालं माझ्या दोन्ही फोनचं. काय करू, व्हिडिओ एडिट करायला गेलो तर ते पण एक म्हणजे भरपूर स्टोरेज पाहिजे फोनमध्ये. मग त्यासाठी मी गेलो आणि सिद्धांतचा लॅपटॉप आणलाय. हा माझा तो फोन आहे. बॅग बीग सगळं सिद्धांतचा लॅपटॉप आणलाय. आणि आता त्या मी लॅपटॉपमध्ये सगळं काही कॉपी करणार. कॉपी करून झाल्यावरती मग दोन्ही फोनमधले व्हिडिओ त्याच्यामध्ये कॉपी करणार. त्याच्यानंतर मग ते त्याच्यामध्ये एक फाईल म्हणून ठेवणार, रोहित म्हणून अशी. आणि मग त्याच्यानंतर मग पहिला सकाळचा सत्र, त्याच्यानंतर मग रात्रीचं, त्याच्यामध्ये डान्स वेगळे, नाटक वेगळं, असं प्रत्येकाचे एक वेगळे असे एक म्हणजे इंडिव्हिज्युअली नाटक आहेत ते इंडिव्हिज्युअली टाकते मी. आणि आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल नाटक आणि कसं वाटलं नक्की कमेंट करा. व्हिडिओ बघताय पण तुम्ही लाईक कमेंट करत नाही, तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. आणि सबस्क्राईब तर करायला विसरू नकाच. तुम्ही सबस्क्राईब करा आधी. रोहित जाधव ब्लॉगला सबस्क्राईब करा तुम्ही. तर मला पण भारी वाटलं आणि एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी पण हा, की पहिल्यांदा स्टेजवरती असं काहीतरी ऐकत आहे. ह्याच्या पुढं बघू, ट्राय करत जाईन मी. कारण की आता जर मी ब्लॉग बनवून युट्यूबच्या माध्यमातून जर लोकांसमोर होतो मग या गोष्टी का नको शकत नाही. आणि आत्ता पण आता त्या ह्याच्यात होतो. आणि त्याच्यानंतर मग आत्ता मला एक हे आलं की आत्ता मी स्क्रिप्ट लिहू शकतो. म्हणजे स्क्रिप्ट लिहिणं एक मोठं कठीण काम आहे. पण एक आयडिया आली आहे मला नाटकांबद्दलची, स्क्रिप्टवरती कॉमेडी व्हिडिओ. आणि आता मला तसंच काहीतरी चालू आहे डोक्यात प्लॅन. तर लवकरात लवकर मी ते साध्य करीन असं मी करतो. आणि आता मग व्हिडिओज आणि सगळं हे करतो आणि मग काय एडिट करून व्हिडिओ अपलोड करतो. जोवर हा ब्लॉग येईल तोपर्यंत ते व्हिडिओ सगळे आले असतील. 6 डिसेंबरचा पण व्हिडिओ आल्याच्यानंतर मग मी हा ब्लॉग टाकणार आहे.
कारण की मग मला वाटत नाही की हा ब्लॉग तेवढा लवकर येईल, कारण की इंडिव्हिज्युअल प्रत्येक एक व्हिडिओ मी टाकत गेलो. नाटकाचे इंडिव्हिज्युअल टाकायचे आहेत मला, कारण की तोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचायला हवे जास्तीत जास्त. कारण की संविधानाचं पासून जे काही एक हे आहे संविधानाबाबतचा जो थॉट आहे लोकांच्या मनात तो बदलायला हवा, म्हणून ते मी इंडिव्हिज्युअल टाकणार आहे. तर आता सुरुवात करू कामाला आणि त्याच्यानंतर बघू आजच्या दिवसात काय काय घडते, घडामोडी कशा आहेत त्या. तर केलंय कॉपी मी सगळं रोहित म्हणून असं आहे. हे बघा संविधान डे सकाळ स्वामीमधलं आहे सगळं हे, आणि मग त्याच्यानंतर हे नाईटचं आहे. तर हे नाटक आणि सगळं 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 आहे. हे ड्रामाचे हे 2 भाग आहेत आणि हे सगळं मिळून एकूण 21 GB. हे डान्स आणि गाणी आणि फक्त नाटकाचं सगळं मिळून 14 GB. तर एवढी जागा आता मी दोन्ही फोनमधलं खाली केलं, कारण की एडिट केल्यानंतर पण भरपूर स्पेस लागते फोनमध्ये, स्टोरेज लागतं. 128 128 दोन्ही पण आहे. आणि मग त्याच्यानंतर आता एडिट करायला घेऊया, कारण की आता दोन्ही फोनमधलं रिकामे केलं, दोन्ही फोनमधलं डिलीट केलं. आता परत लॅपटॉपमधून फोनमध्ये घ्यायचं मला. आणि गाणी आहेत ती पूर्ण नाही टाकत आहे मी, आणि जे डान्सचे आहेत ते पूर्ण टाकतो, कारण मग त्याच्यावरती आता बघू कॉपीराईट पडले. पण गाणी नाही टाकत आहे, कारण की बॅकग्राऊंडला जी म्युझिक प्ले होते त्याच्यानं पटकन इम्पॅक्ट पडतो व्हिडिओवरती. आणि डान्स असल्यामुळं जे डान्समध्ये जी गाणी वापरलेली आहेत ती त्यानं इम्पॅक्ट तेवढा पडत नाही, कारण की तो डान्स चालू असतो. पण गाण्यात गातो तेव्हा तो बॅकग्राऊंडला जी म्युझिक चालू असते त्याच्यानं खरंच इम्पॅक्ट पडतो व्हिडिओवरती. म्हणून मी व्हिडिओ हे फक्त गाणे गाणार आहेत, जे गायक आहेत जे सगळ्यांनी गाणी गायलेली आहेत ती 30 सेकंदापर्यंत टाकणार मी. आणि जे डान्सचे व्हिडिओ आहेत जर कॉपीराईट पडला म्यूट करणार सेगमेंट मी, आणि जर नाही पडला तर तशीच ठेवणार गाणी. आणि जरी कॉपीराईट पडला तरी मग एखाद महिना मी ठेवणार, त्यानंतर ते म्यूट करणार, कारण की त्याच्यानं चॅनलवरती एक बॅड इम्पॅक्ट पडतो म्हणून कॉपीराईटचा. म्हणून मग मी त्याच्यानंतर ते रिमूव्ह करणार. आणि मग आता एडिट करायला घेऊ, आणि जोवर मी हा व्लॉग जोपर्यंत येईल तोपर्यंत तुम्हाला सगळे बघून झाले असेल मोकळे तुम्ही. तर नसतील बघितले तर जाऊन बघा. 17 पहिले, दुसरे, त्याच्यानंतर शॉर्ट्स टाकेन. अजयनं इफेक्ट भरपूर घेतले नाहीत, त्यासोबत संजनानं पण इफेक्ट भरपूर घेतले नाहीत. की बॅकग्राऊंड म्हणजे समोरचं नाटक चालू आहे, गाणी चालू आहेत, परत सगळ्यांचं अरेंजमेंट काय कसं आहे हे सगळं संजनानं केलं लॅपटॉपवरून तिनं. त्याच्यानंतर डान्समध्ये मुलांना डान्स शिकवायचं, महिलांना डान्स शिकवायचं. त्याच्यातून जॉबवरून येऊन परत का रात्री प्रॅक्टिस घ्यायला यायचं अजयनी. तर ते अजयचे इफेक्ट्स आहेत. आणि तो डान्सर आहे तर तो इव्हेंट्सनी पण डान्स घेतो. आणि त्याच्यानंतर सरांचं भाषण अप्रतिम झालं. आणि नाटक तर काय बोलायलाच नको, एक वेगळाच होतं नाटकाचा एक्सपिरियन्स. 2 नाटकं म्हणजे छोटी छोटी पण नाटकं झाली. एक लहान मुलांचं झालं, त्याच्यानंतर चिकूचा बदकाचं होतं, ते अनएक्सेप्टेड होतं, माहिती नव्हतं, मला देखील माहिती नव्हतं. आता मी जायचो प्रॅक्टिसला म्हणजे 1-2दाच गेलोय मी, पण तेव्हा मला पण माहिती नव्हतं. एंड टायमिंगला ते समोर आलं की चिकून असं काहीतरी हे वेगळं काहीतरी करतील, प्राण्यांसाठी पण जे संविधानामध्ये आर्टिकल लिहिलेले आहेत तर ती सगळी सांगितलेली. आणि त्याच्यानंतर अजून सांगायला झालं तर असं वेगळं, अय्यर साहेब आणि जे मॅडम होत्या ते खरोखर ते नवरा बायको होते. जे पहिलं नाटक झालं संविधान ढाल, ते खरोखरचे नवरा बायको आहेत. आणि त्याच्यानंतर मोहब्बत की किताब 2 बोलायलाच नको. आणि मागच्या पार्टला म्हणजे मागच्या गेल्या संविधान दिवसाला मोहब्बत की किताब पार्ट 1 ला पण एक चांगला प्रतिसाद भेटला, तसा मी ह्याला पण एक चांगला प्रतिसाद भेटेल असं करतो. आणि आता एडिट करायला जातो, एडिट करून झाल्यावरती अपलोड पण करायचेत. आणि त्यातमध्ये मला एक कॉन्टेंट सुचलाय, तो कव्वासोबत मला जाऊन बनवायचं, कारण की कौशलसोबत पहिल्यांदा रील बनवतोय मी, असं काहीतरी पहिल्यांदाच बनवणार आहे. तर झालं फायनली व्हिडिओ एडिट. आणि सॅमसंगच्या ह्याच्यामध्ये केलं होतं S25 मधून शूट,
आणि मग ते लॅपटॉपमध्ये घेतले आणि मग मी शाओमीमध्ये घेतले. मग बोललो नाही, पण शाओमी हा म्हणजे शाओमी जो माझा फोन आहे तो ॲक्सेप्टच नाही करत ते व्हिडिओचे हे. मग माझा जो सॅमसंगचा आहे मग मी त्याच्यामध्ये कॉपी केली आणि मग त्याच्यातून कॉपी केल्याच्या नंतर मग ते मी एडिट केले. म्हणजे सॅमसंगचे जे एक बोलतो ना हाय ह्याच्यातले एक तो शब्द ना मला आठवत, पण मोठ्या प्राईसचे जे फोनचे व्हिडिओ आहेत ते सॅमसंगच्या लो प्राईसच्या व्हिडिओमध्ये पण चालतात व्हिडिओ आणि सगळं एडिट आणि एडिट व्यवस्थित होतो आणि लॅग बिक होत नव्हता फोन. तर आता झालं अपलोड आणि करून झालेलं आहे सगळं. आता एक 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 असा व्हिडिओ आता जातील आणि मग नाटकांचे आहेत ते मी सेपरेटली टाकीन. आधी सकाळचं, मग त्याच्यामध्ये 2-3 शॉर्ट्स, त्याच्यानंतर मग रात्रीचं आणि मग त्याच्यानंतर बॅक टू बॅक. म्हणजे मला हे सगळं 5 तारखेला जो आपल्या विहारातमध्ये भोजनदानाचा कार्यक्रम असतो त्याच्या अगोदर मला हे सगळे म्हणजे व्हिडिओ आहेत ते संपवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग 6-7 असे एक परत मग डेली ब्लॉगला सुरुवात. मग जसा ह्याला सपोर्ट करताय तसाच डेली ब्लॉगला देखील सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहित जाधव ब्लॉग.